मी जनतेचा आभारी आहे. विशाल पाटील. बऱ्याच ठिकाणी वोटिंग मशीनची अदलाबदली करण्याचा विरोधकांचा डाव होता. विशाल पाटील. मतदारांना बदल हवा म्हणून आज जिल्ह्यातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला. असं यवनामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मतदारांनी 2-3 तास रांगेमध्ये थांबून मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जनतेने मला साथ दिली आहे. जनतेने मला सांगितले, तुम्ही निवडणूक लढवा. मी निवडणूक लढवली. जनतेने शेवटपर्यंत मला साथ दिली. जनतेने मला मतदान केलं. त्यांचे मत वाया जाणार नाही याची मला खात्री आहे. जनतेने दिलेल्या साथीबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असं विशाल पाटील हे मिरजेत बोलत होते. तसेच विरोधकांकडून प्रशासनाला हाताशी धरून उजव्या हाताच्या मशीनची अदलाबदली करून ती डाव्या हाताला ठेवली होती, जेणेकरून मतदार गोंधळतील. परंतु मतदार व कार्यकर्त्यांनी विरोधकांचा डाव उधळून लावला, असंही विशाल पाटील म्हणाले. आज सकाळपासून सकाळी मी पद्माळ आमच्या जन्मगावी मतदान करून मी पूर्ण जिल्ह्याचा दौरा घेतला. पूर्ण लोकसभा मतदारसंघातला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. लोक उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहेत ह्या गरमीत सुद्धा, कारण त्यांना बदल हवे आणि लोकांना थोडा त्रास होतोय. 2-2, 3-3 तास रांगेत उभा राहावं लागते. म्हणून ज्या ज्या ठिकाणी रांगा मोठ्या आहेत त्या ठिकाणी मतदारांना ची लवकर सोय करावी ही प्रशासनाला विनंती करायला मी इथं आलेलो. आणि आता थोड्या वेळात मतदानाची वेळ संपणार आहे. आपल्याला आकडेवारी कळेल. मला वाटते जवळजवळ 60% वर आकडा ह्या उन्हात सुद्धा जातोय. ही एक चांगली गोष्ट आहे. ते काही नाही भरपूर ठिकाणी केलं होते. एवढे दिवस प्रशिक्षण घेऊन फक्त आमच्या प्रचारात आमचं मशीन उजव्या हाताला आहे असं सांगण्यात आलं. ते म्हणून लोकांना गोंधळ करण्याचा प्रयत्न केला गेला. हे सगळे हे जे विरोधकांचे डाव आहेत ते आम्ही ओळखून आहेत. वेळ प्रसंगी ह्याच्यावर सविस्तर बोलू. जनतेसाठी काय सांगणार सर? मतदान नाही, जनतेसाठी आला, मला साथ दिली, मला मतदान केलं, याबद्दल तुमचं मनातून आभार मानतो. तुम्ही मला सांगितलं उभं राहा आणि तुम्ही आज शेवटपर्यंत मतदानापर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहिला, याचे मी तुम्हाला आभार मानतो. निश्चितच तुम्ही हा घेतलेला निर्णय, दिलं मतदान हे वाया जाणार नाही हे मी तुम्हाला आश्वासन देतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.